नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं विद्या प्रबोधिनीमध्ये. माझं नाव विनायक पाटील, आपली ओळख आहे. आपल्याला या लेक्चरमध्ये काय करायचं आहे, राज्यघटनेचा भाग पहिला बघायचा आहे. राज्यघटनेचा भाग पहिला जो सर्वात महत्त्वाचा पहिला भाग आहे. आणि हा जो राज्यघटनेचा भाग पहिला यामध्ये फक्त 4च आर्टिकल आहेत. 1, 2, 3, 4 फक्त 4च आर्टिकल यामध्ये सांगितले गेलेले आहेत. म्हणजे फार छोटा भाग आहे. म्हणजे पहिलं, दुसरं, तिसरं, चौथं आर्टिकल आपण बघितलं की आपला राज्यघटनेचा भाग काय होतो, 4 संपतो. बाकीची तुम्ही भाग 5 आणि भाग 6 वगैरे बघत असाल तर तो लार्जेस्ट थोडासा भाग येतो, पण भाग 1 लगेच संपतो. त्यामुळे आपण राज्यघटनेचा भाग 1 पाहतो आहे, ज्यातून आपलं स्पष्ट होतं की आमच्या देशाचं नाव काय, राज्याची निर्मिती कशी होते, किंवा एखादा प्रदेश आपण कसा घेऊ शकतो, त्याला राज्याचा दर्जा कसा देऊ शकतो, आपल्याला भाग 1 मधून कळतं. म्हणून आपण काय करतो आहे, राज्यघटनेचा भाग 1 बघतो आहे की ज्या 1 मध्ये कोणत्या कोणत्या पद्धती सांगितलेल्या. तर चला बघू. पहिल्यांदा आपण बघू की आमच्या देशाचं नाव काय आहे. आता देशातल्या नागरिकांना, बऱ्याच नागरिकांना आपल्या देशाचं नाव माहिती नाही आहे. कोण म्हणतं भारत आहे, कोण म्हणतं इंडिया आहे, कोण म्हणतं हिंदुस्तान आहे, कोण म्हणतं हिंदुस्तान हे हिंदीमध्ये आहे, भारतीय मराठीमध्ये आहे, आणि कोण म्हणतं इंडिया इंग्लिशमध्ये आहे. मग कोणाला विचारलं की मग आमच्यातलं नेमकं नाव कोणतं आहे, तर कोण म्हणतं तिन्ही आहे, कोण म्हणतं इंडिया आहे, कोण आहे म्हणतं भारत. म्हणजे आपल्याला अजूनही बऱ्याच नागरिकांना किंवा बऱ्याच लोकांना आमच्या देशाचं नाव कॉन्स्टिट्यूशनमध्ये काय आहे आणि कोणत्या आर्टिकलमध्ये हे माहिती नाही आहे. म्हणून आपण काय करतो, राज्यघटनेचं पहिलं आर्टिकल सांगतोय, बघतोय की जे काय सांगतं. बघा, पहिलं आर्टिकल काय सांगतं. पहिलं आर्टिकल सांगतं की इंडिया म्हणजेच भारत हा राज्यांचा संघ असेल. हे आमचं काय सांगतंय, पहिलं आर्टिकल सांगतंय. बघा, सर्वात महत्त्वाचं आहे, अनेकदा रीड करतोय की इंडिया म्हणजेच भारत हा राज्यांचा संघ असेल असं सांगितलं गेलं आहे. आता खरं तर इथं प्रामुख्यानं बघणं गोष्ट गरजेचं आहे की आमची जी पद्धत आहे ही संघराज्य पद्धतीची आहे. आणि संघराज्याची पद्धत असून देखील आपण काय केलं आहे, राज्याचा संघ या शब्दाचा काय केला, वापर केला. आता राज्याचा संघ या शब्दाचा वापर करण्याच्या मागे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय केलं, 2 कारणे सांगितलेली आहेत. की अमेरिकेप्रमाणे आमची राज्य जी आहेत ते आमची राज्य करार करून एकत्र आलेली नाहीत, आणि आमच्या राज्यांना फुटून जाण्याचा बाहेर अधिकार नाही आहे. म्हणून अमेरिकेच्या संघराज्याच्या विपरीत आमचं संघराज्य आहे. आम्ही ऑलरेडी आमचा भारत होता, जो भारत होता त्या भारतात फक्त प्रशासकीय सोय म्हणून आपण काय केली, राज्य निर्माण केली. आता पहिल्यांदा अमेरिकेचे बघा, आपण अमेरिकेची जी पद्धत म्हणतो ती अमेरिकेची पद्धत कशी आहे, तर केंद्र आकर्षी आहे. केंद्र आकर्षी म्हणजे काय, ते करार करून एकत्र आलेत आणि त्यांनी काय केलं, एक संघ स्थापन केला. त्याला आपण म्हणतो केंद्र आकर्षी संघराज्य पद्धत. ओके. तिथं पहिल्यांदा 13 वसाहती होत्या. त्या 13 वसाहती आज जवळजवळ बघत असाल तर 50 तिथं स्टेट निर्माण झालेले आहेत. आणि भारताची पद्धत बघत असाल तर बरोबर विपरीत. आमचा ऑलरेडी एक भारत होता, त्यांनी काय केलं की फक्त प्रशासकीय सोय निर्माण होण्यासाठी, त्या भागाचं डेव्हलपमेंट होण्यासाठी, त्या भागाचा विकास होण्यासाठी फक्त काय केलं, देशाचं राज्यामध्ये विभाजन केलं. म्हणजे केंद्रानं निर्माण राज्य केले. त्यालाच आपण म्हणतो केंद्र उत्सारी, म्हणजे केंद्रानं निर्माण, म्हणजे डिफेंड कोणावरती ती केंद्रावरती, त्याला म्हणतो आपण केंद्र उत्सारी पद्धत. म्हणजे आमची संघराज्य पद्धत आहे, पण ते अमेरिकेच्या विरोधाभासी पद्धत आहे. म्हणजे आमची कुठल्या केंद्र उत्सारी पद्धत आहे. ओके. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तीच उत्तर दिली की आम्ही राज्याचा संघ हा शब्द वापर करतोय कारण आम्ही करार करून एकत्र आलेलो नाही आणि आमच्या राज्यांना फुटून जाण्याचा अधिकार नाही आहे. म्हणून आपण काय केलं, राज्याचा संघ या शब्दाचा वापर केला. पण राज्याचा संघ जरी आम्ही या शब्दाचा वापर केला असला तरीही आम्ही शब्द वापरत असताना भारतीय राज्यक्षेत्र शब्द वापरतोय. आता भारतीय राज्यक्षेत्र आम्ही शब्द का वापरतोय, कारण राज्याचा संघ या शब्दाचा वापर केला तर फक्त राज्यांचाच काय होतो, उल्लेख होतो. पण भारतीय राज्यक्षेत्र जर आम्ही शब्द वापर केला तर यामध्ये 3 गोष्टीचा उल्लेख येतो. कोणतं, एक केंद्रशासित प्रदेश म्हणजे केंद्राचा प्रदेश, राज्य आणि संपादित केलेला प्रदेश. संपादित म्हणजे काय, आपण कुठल्या तरी एखाद्या ह्याच्यावरती देशावरती आक्रमण केलं किंवा एखादा देश त्याला वाटत असेल की आपल्याला भारतामध्ये आपल्याला यायचं आहे तर तो येऊ शकतो, घेऊ शकतो आपण भागेन, त्याला राज्याचा दर्जा देऊ शकतो आहे, तर त्याला संपादित केलेला आपण प्रदेश म्हणतो आहे. ओके. मग भारतीय राज्यक्षेत्रामध्ये आपल्याला कळतं की 3 प्रदेश येतात. आणि भारतीय राज्यक्षेत्रामध्ये लक्षात ठेवा की आपली सागरी सीमा पण येते, जी काय असते 12 नॉटिकल मैल ही जी असते ती पण आपली कशी येते, भारतीय राज्यक्षेत्रामध्ये येते. आपल्याला इथं प्रामुख्याने कळतं. म्हणजे आर्टिकल 1 मध्ये आपल्याला स्पष्ट होतं की आपल्याला देशाचं नाव कळतं, आणि दुसरी गोष्ट कळतं आम्हाला राज्याचा संघ म्हणजे काय आणि भारतीय राज्यक्षेत्र म्हणजे काय, हे पण आपल्याला आर्टिकल 1 मध्ये स्पष्ट होते. आता हे झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, आर्टिकल 2 बघायचं. आर्टिकल 2 काय सांगतं बघा. आर्टिकल 2 सांगतं नवीन राज्य दाखल करून घेणे, स्थापन करणे. आता नवीन राज्य दाखल करून घेणे म्हणजे ह्या भारताचा विषय चालू नाही आहे.
हा एखादा कुठला तर परकीय देश किंवा परकीय एखादं राज्य आमच्या भारतामध्ये येत असेल तर आम्ही काय करू शकतो त्या आमच्या भारतामध्ये त्याला राज्याचा दर्जा शकतो. जर उद्या वाटलं की भूतानला आमच्या भारतामध्ये यायचं आहे तर आपण भारतात घेऊ शकतो. उद्या वाटलं नेपाळला आमच्या भारतामध्ये यायचं तर घेऊ शकतो. उद्या वाटलं बांगलादेशला आमच्या भारतामध्ये तर घेऊ शकतो आपण. ओके, श्रीलंकेला वाटलं की आम्हाला भारतामध्ये जायचं आहे तर आपण घेऊ शकतो आपल्या भारतामध्ये. म्हणजे एखादं नवीन राज्य आपण काय करू शकतो आमच्या भारतामध्ये दाखल करून घेऊ शकतो आणि त्याला काय देऊ शकतो, राज्याचा दर्जा देऊ शकतो. हे आर्टिकल कशामध्ये मेन्शन केलं आहे तर 2 मध्ये मेन्शन केलं आहे. म्हणजे 1 कळालं आर्टिकल आणि 2 आर्टिकल कळालं. आता सर्वात महत्त्वाचं जे आर्टिकल कोणतं असेल तर ते आर्टिकल कोणतं आहे तुमचं 3 आहे. बघा 3 काय सांगतं. 3 आर्टिकल सांगतं नवीन राज्याची निर्मिती करणे, विद्यमान राज्यात क्षेत्र, सीमा, नावे यामध्ये बदल करणे. आम्हाला सांगा महाराष्ट्र आहे, आपण थोडंसं महाराष्ट्राचं उदाहरण घेऊ. महाराष्ट्राचं नाव बदलायचं आहे, ते स्वतः महाराष्ट्राला बदलता येईल का? पॉसिबल नाही. महाराष्ट्र स्वतःचं नाव बदलू शकत नाही. ते अधिकार कोणाकडे असेल तर ते पार्लमेंटकडे आहेत, केंद्र सरकारकडे आहेत. उद्या एखादं राज्य नवीन निर्माण करायचं, आताच उदाहरण तुम्ही घेऊ शकता जम्मू काश्मीर. जम्मू काश्मीर हे राज्य होतं, आपण त्याचं काय केलं केंद्रशासित प्रदेशामध्ये 2 आपण काय केलं केंद्रशासित प्रदेश आपण निर्माण केले. मग एक लडाख होता आणि एक जम्मू काश्मीर होता. म्हणजे एखाद्या राज्याचं नाव बदलायचं असेल, एखाद्या राज्याच्या भूसीमा बदलायच्या असतील, एखाद्या राज्यातनं वेगळा प्रदेश काढायचा असेल, त्याला राज्याचा दर्जा द्यायचा असेल, एखाद्या राज्याला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा द्यायचा असेल, ओके, ह्या सगळ्या गोष्टी आपण काय करू शकतो आर्टिकल 3 नुसार करू शकतो. आर्टिकल 3 मध्ये मेन्शन केलं. मग आर्टिकल 2 आणि 3 मध्ये फरक काय आहे तर आर्टिकल 2 हे कशा संदर्भात आहे, परकीय प्रदेशासंदर्भात आहे, परकीय राज्यांच्या संदर्भात आपण घेऊ शकतो. पण आर्टिकल 3 जे सांगितलं आर्टिकल 3 हे अंतर्गत परिवर्तन सांगितलं गेलेलं आहे. ओके, आता अंतर्गत परिवर्तन म्हणजे मी सांगितलं सीमा बदलणे, नाव बदलणे, एखाद्या राज्याचं क्षेत्र वाढवणे, घटवणे, हे सगळं आर्टिकल 3 नुसार आपण करू शकतो. हा 2 आणि 3 मध्ये काय तो डिफरन्स येतो. आता सर्वात महत्त्वाचं बघा, मी इथं तुम्हाला मॅप दाखवतो आहे की त्या मॅपमध्ये काय सांगितलं 1956ला आमचा भारत कसा होता आणि त्यानंतर आजचा भारत आमचा कसा आहे, 2020चा भारत कसा आहे, म्हणजे आमच्या राज्याचा कसं परिवर्तन होत गेलं. तर हे का सांगतो आहे कारण तुम्ही इथे एक गोष्टीच लक्षात ठेवण्यासारख्या आहेत. म्हणजे इथं काय सांगितलं, आमचा जो भारत आहे तो विनाशी राज्यांचा अविनाशी संघ आहे आणि अमेरिकेचा बघत असाल तर अविनाशी राज्यांचा अविनाशी संघ आहे. सर्वात महत्त्वाची 2 वाक्य. म्हणजे आमचे संघराज्य आहे ते विनाशी राज्यांचा अविनाशी संघ आहे. म्हणजे काय, जिथं राज्य लोप पावतात, राज्यांच्या सीमा बदलतात, राज्यांचं क्षेत्र कमी करता येतं, घटवता येतं, हे सगळ्या गोष्टी आमच्या पार्लमेंटला करता येतात. म्हणजे आमचं राज्य काय होतात विनाश पावतात, पण आमच्या देशाच्या सीमा कधी बदलत नाही आहेत. बरोबर आहे ना. सो म्हणून आपण काय म्हणतोय विनाशी राज्यांचा अविनाशी संघ, जिथं राज्यांच्या सीमा बदलतात. म्हणून मी सांगितले की ब्रिटिश काळामध्ये बघत असाल तर त्यांनी प्रांत निर्माण केले होते, त्यावेळी आमच्या सगळ्या सीमा वेगळ्या होत्या. 1956ला आपण ज्यावेळी काय केली भाषावर प्रांत रचना निर्माण केली त्यावेळी आमच्या सगळ्या राज्यांच्या सीमा वेगळ्या दिसत. परत आम्ही हळूहळू राज्यांची निर्मिती केली. आज जर 2020ला बघत असाल तर त्या राज्यांच्या सीमा वेगळ्या दिसतात. म्हणून आम्ही इथं काय म्हटलं त्याला विनाशी राज्यांचा अविनाशी संघ असं त्याला काय दिली उपमा दिली. ओके, अमेरिकेत बघत असाल तर अमेरिकेमध्ये काय आहे तर अमेरिकेमध्ये तुम्ही राज्यांची परमिशन घेतल्याशिवाय तिथल्या केंद्राला काय करता येत नाही तर तिथल्या सीमा किंवा काही करताच येत नाही आहे. पण आमच्या इथं जर बघत असाल तर केंद्र सरकार काय करू शकते, संसद पार्लमेंट काय करू शकतं की त्या राज्यांच्या परवानगीशिवाय पण काय करू शकतं की त्याचं परिवर्तन करता येईल. पण त्याला 8 सांगितल्या की जर राज्यामध्ये परिवर्तन करायचं असेल तर असं विधेयक राष्ट्रपतींच्या पूर्वसंमतीनं मांडलं पाहिजे आणि राष्ट्रपती ते विधेयक संबंधित राज्यांच्याकडं विचारासाठी पाठवतात, फक्त विचारासाठी पाठवतात आणि राष्ट्रपती त्यांना टाईम लिमिट घेऊन देतात की एवढ्या तुम्ही दिवसामध्ये आम्हाला उत्तर कळवा. आता सपोज की कुठल्या एखाद्या राज्यांच्याकडे गेलं ते आता आपण धरू की आंध्र प्रदेश घेऊ. आंध्र प्रदेशाचं विभाजन करायचं आणि 2 राज्य निर्माण करायचे, ते आंध्र प्रदेश आणि तेलंगणा. मग कुणाच्या पूर्वसंमतीने ते विधेयक मांडलं पाहिजे, राष्ट्रपतींच्या पूर्वसंमतीने मांडलं पाहिजे. मग राष्ट्रपती संबंधित विधेयक कुठं पाठवणार, आंध्र प्रदेशकडे पाठवणार. मग आंध्र प्रदेश काय करेल की नाही आमचं राज्य वेगळं करू नका, तेलंगणा आमच्यातून बाहेर काढू नका वगैरे असं बऱ्यापैकी काहीतरी सांगितलं. पण ते जे आहे त्या राज्यानं सांगितलं ते माइंडेटरी राष्ट्रपतीवरती नाही आहे किंवा आमच्या संसदेवरती नाही आहे, म्हणजे बंधनकारक नाही आहे. त्या राज्याचं काही जरी मत असलं तर आम्ही काय करू शकतो, पार्लमेंट त्या राज्याचा चेहरामोहरा बदलू शकते. हे अधिकार आमच्या पार्लमेंटला आहेत. म्हणून तर आम्ही इथं विनाशी राज्यांचं अविनाशी संघ असं म्हटलं आहे. हे प्रामुख्यानं आम्हाला बघावं लागेल. म्हणून आमच्या राज्यांच्या सीमा हे बदलत असतात नेहमी, देशाचा आकार नेहमी काय होतो तो बदलत असतो. म्हणून ह्या उपमा जोडलेल्या आहेत. आता राहिला केंद्रशासित प्रदेशाचा प्रश्न. केंद्रशासित प्रदेशामध्ये जर परिवर्तन करायचं असेल तर तो प्रदेश कोणाचा आहे, केंद्राचा आहे. केंद्रशासित म्हणलं आहे. केंद्रशासित म्हणजे ज्याच्यावरती कुणाचं नियंत्रण आहे, केंद्राचं नियंत्रण आहे, म्हणजे केंद्राचं शासन आहे.
मग केंद्राचं शासन आहे म्हणजे तो इंटिग्रेटेड पार्ट आहे केंद्राचा, म्हणून आपण त्याला केंद्रशासित म्हणलं. मग केंद्रशासितमध्ये जर परिवर्तन करायचं असेल तर ते संबंधित त्याच्या संमतीशिवाय पण आपण काय करू शकतो, केंद्रशासित प्रदेशामध्ये काय करू शकतो, परिवर्तन करू शकतो. मग आज तुम्हाला माहिती आहे की आमच्या भारतामध्ये किती 28 राज्य आहेत आणि 8 केंद्रशासित प्रदेश आहेत, हे पण आपल्याला काय माहीत आहे. मग या आर्टिकल 1, 2, 3 मध्ये सगळ्या आपल्याला कळते की कोणत्या कोणत्या गोष्टी होतात. आर्टिकल 4 मध्ये काय सांगितलं, आर्टिकल 4 मध्ये असं सांगितलं, आर्टिकल 2 आणि 3 नुसार कोणताही कायदा कलम 368च्या प्रयोजनात संविधान दुरुस्ती मानता येणार नाही. म्हणजे आपण काय करू शकतोय, 2 आणि 3 मध्ये आपल्याला काय तर परिवर्तन करायचं असेल राज्यामध्ये ह्या गोष्टी, तर आपण काय सिंपल मेजॉरिटीने काय करू शकतो, हे आर्टिकल 4 मध्ये सांगितलेलं आहे. मग यातून आपल्याला कळतं की राज्यघटनेचा भाग जो आहे तो 1 काय सांगतो, कलम 1 काय सांगतं, 2 काय सांगतं, 3 काय सांगतं आणि 4 काय सांगतं. थोडंसं रिवाईज करू. आर्टिकल 1 देशाचं नाव सांगितलं, आर्टिकल 2 नवीन राज्य दाखल करून घेतलं हे सांगितलं, कलम 3 अंतर्गत परिवर्तन सांगितलं आणि 4 सांगितलं आपण सिंपल मेजॉरिटीने काय करू शकतो, या गोष्टी सगळ्या करू शकतो. या अनुषंगाने आपल्याला गोष्टी कळाल्या, केंद्र आकर्षी म्हणजे काय आणि केंद्र उत्सारी म्हणजे काय. ओके, थँक्यू एव्हरीवन.